नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौथी स्कॉलरशिपच्या मॅथ्सचं 19वं प्रकरण बघतोय बघा, ज्याचं नाव आहे नाणी, नोटा यांच्यातलं परस्पर रूपांतर आणि मूलभूत क्रियांवर आधारित शाब्दिक उदाहरणं आपल्याला या चॅप्टर मध्ये पाहिजे बघा. त्याच्या स्वाध्यायाला आपण सुरुवात करतोय. पहिला प्रश्न आहे बघा, 3000 पैसे म्हणजे किती रुपये? 3000 पैशांचं कन्व्हर्जन आपल्याला कशात करायचं आहे? रुपयांमध्ये. मग माहिती बघा आपल्याला, 1 रुपया म्हणजे किती पैसे? तर 1 रुपया म्हणजे 100 पैसे. पैशांवरनं कुठे जायचं आपल्याला? रुपयांमध्ये जायचं आहे. म्हणजे जे 3000 दिलेले आहेत त्याला आपल्याला कितीने भागायला लागेल? 100ने भाग द्यायला लागेल. मग बघा, वरचे 2 शून्य, खालचे 2 शून्य कट झाले. किती उरले? फक्त 30. 30/1 आहे, पण एकामध्ये पकडत नाही, म्हणून किती उरले? 30. हे 30 किती झाले आता? रुपये झाले. 30 रुपये कितवा पर्याय आहे? पहिला पर्याय अचूक पर्याय आहे. दुसरा प्रश्न बघा, 5 रुपयांची 80 नाणी देऊन 200च्या किती नोटा मिळतील? मग 5 रुपयाचं एक नाणं, अशी किती नाणे देतोय आपण? 80. करा बरं मग गुणाकार. 5 शून्य शून्य, नंतर 5 8 40, म्हणजे किती रुपये मिळाले आपल्याला? 400 रुपये झाले आपल्याला. आता यांच्या किती कितीच्या नोटा पाहिजे आपल्याला? 2 200च्या. मग 400ला काय करायचं? 200ने भाग द्यायचा. मग 200 1 200, 200 दुनी किती झाले? 400. 400तनं 400 गेले शून्य. म्हणजे 2 200च्या किती नोटा घ्यायला लागतील आपल्याला? जेव्हा आपण 2 नोटा घेऊ तेव्हा आपले किती रुपये होतील? 400 रुपये होतील. 2 कितवा पर्याय आहे? तिसरा पर्याय अचूक पर्याय आहे. तिसऱ्या प्रश्नात सांगितलं बघा, सुदीपला त्याच्याजवळ असलेली 500 रुपयाची नोट मोडून 20 रुपयाच्या नोटा घ्यायच्या आहेत. त्याला किती नोटा मिळतील? मग काय करायचं बघा, 500ची नोट मोडायची, म्हणजे 500 रुपये घेतले. 20च्या नोटा पाहिजे आहे, म्हणजे काय करायचं? त्याला 20ने काय करायचा? भाग द्यायचा. इथला एक शून्य, इथला एक शून्य कट झाला. 2च्या पाड्यात 5 येतात का? नाही. मग ते दोन्ही किती झाले? 4. 5तनं 4 गेला तर 1. त्यावरती उतरवला आपण 0. मग 2च्या पाड्यात 10, बे 5 10, 10तनं 10 गेले 0. म्हणजेच 500ची नोट मोडून 20च्या किती नोटा मिळतील? 25 नोटा मिळतील. 25 कितवा पर्याय आहे? दुसरा पर्याय अचूक पर्याय आहे. चौथा प्रश्न बघा, अनिष्कडे असलेल्या 2 रुपयांच्या व 5 रुपयांच्या नाण्यांची संख्या समान आहे. माझा अनिष्कडे काही नाणे 2 रुपयांचे आहे, काही नाणे 5 रुपयांचे आहे. दोघांची संख्या कशी आहे? नाण्यांची संख्या समान आहे. म्हणजे जर का 10 नाणे 2चे असतील तर 10 नाणे 5चे सुद्धा आहे. असं केल्यानंतर एकूण त्याच्याजवळ किती रुपये आहे? 560 रुपये आहेत. तर 5ची नाणी किती हे काढायचं आपल्याला. मग समजा आपण पकडू की नाणे जे आहे दोघं ठिकाणी ते किती आहे? एक्स आहे. इथं पण एक्स नाणे आहेत आणि इथे पण एक्स नाणे. म्हणजे 2 रुपयांचे एक्स नाणे म्हणजे किती पैसे झाले? 2x अधिक 5 रुपयांचे एक्स नाणे म्हणजे किती पैसे झाले? 5x. आणि सगळे मिळून किती होत आहे? 560. एक्स काय पकडतोय आपण? नाणी किंवा नाण्यांची संख्या आपण पकडतो आहे. मग 2x आणि 5x मिळून किती होत आहे? 560. 2x आणि 5x किती झाले? 7x. किती होता? 560. x काढायचा असला तर 560ला हा 7 इकडे गुणाकार करतोय, इकडे येऊन काय करेल? भाग करेल. मग 560चे 7 भाग करा किंवा 7ने त्याला भाग द्या. मग 7 8 56. 56 मधनं 56 गेले 0. हा एक 0 शिवायचा होता, त्याला वरती उत्तरामध्ये लिहून द्या. म्हणजे किती 5 रुपयांची नाणी होती? 80 नाणी 5 रुपयांची होती आणि 80 नाणी 2 रुपयांची होती. तेव्हा मिळून 560 रुपये त्याच्याकडे अनिष्कडे होते. किती नाणे विचारले मग 5 रुपयांचे? कितवा पर्याय? 80. चौथा पर्याय अचूक पर्याय आहे. 5वा प्रश्न बघा, नेहाजवळ 200च्या 3 नोटा
100च्या 5 नोटा व 5 ची 6 नाणी आणि 10च्या 5 नोटा आहेत. किती किती आहे पावर? 200 रुपयांच्या 3 नोटा आहेत. त्याच्यानंतर 100 रुपयांच्या 5 नोटा आहेत. नंतर 5 रुपयांची 6 नाणी आहेत आणि 10 रुपयांच्या 5 नोटा आहेत. मग किती रुपये झाले मला बरं? 200च्या 3 नोटा म्हणजे किती झाले? 200 त्रिक 600 रुपये झाले. 100च्या 5 नोटा म्हणजे 500 रुपये झाले. 5ची 6 नाणी म्हणजे 5 तक 30 रुपये झाले. आणि 10ची 5 नोटा किंवा 10च्या 5 नाणे पकडले किंवा नोटा पकडल्या तर 10 पाचा किती होता? 50. सगळ्यांची बेरीज करा, सगळ्यांना मिळवा म्हणजे आपल्याला तिच्याजवळ असलेले एकूण पैसे मिळतील. मग बरोबर 0 0 0 0. 3 आणि 5 8. 6 आणि 5 11. किती रुपये आले? 1180 रुपये आले. 1180 कितवा पर्याय आहे? दुसरा पर्यायाचा पर्याय आहे. 6वा प्रश्न बघा. 4860 9 जणात समान वाटले. किती रुपये आहे? 4860 रुपये. किती जणांत वाटायचे आहे? 9 जणांमध्ये समान पद्धतीने वाटायचे. मग 9 ने भाग द्या. 9 पाचा 45. 8तनं 5 गेले 3. 4तनं 4 गेले 0. त्यावरती उतरवला 6. 9 चोक किती झाले? 36. 36 मधनं 36 गेले 0. हा वरचा एक 0 जो आहे तो उत्तरामध्ये देऊन द्या. म्हणजे प्रत्येक जणाला किंवा प्रत्येकाच्या वाटणीला किती रुपये येतील? 540 रुपये येतील. कितवा पर्याय आहे? तिसरा पर्यायाचा पर्याय आहे. 7वा प्रश्न आहे बघा. विभाने 50 रुपयांच्या व 100 रुपयांच्या प्रत्येकी 8 नोटा बँकेत देऊन ₹20च्या नोटा मागितल्या. किती? 50 रुपयांच्या किती नोटा दिल्या? 8 नोटा दिल्या. 100 रुपयांच्या पण किती नोटा दिल्या? 8 नोटा दिल्या. मग 50 रुपयांच्या 8 म्हणजे किती झाले? 0 जसाचा तसा. 5 8 हे किती झाले? 40 म्हणजे 400 रुपये. इथे 2 शून्य जशीचे तशी. 1 गुणिला 8 म्हणजे काय? 800. दोघांची बेरीज करा म्हणजे किती बँकेत जमा करता येतील? 0 0 4 आणि 8 12. 1200 रुपये विभानी बँकेमध्ये जमा केले. कितीच्या नोटा पाहिजे तिला आता? 20च्या नोटा पाहिजे. मग 20ने काय करायला? आता भाग द्या. इथला 0 इथला 0 कट झाला. बेसख 12. 12तनं 12 गेले 0. आवरचा एक 0 उत्तरामध्ये लिहून द्या. म्हणजेच काय? 60 नोटा तिला 20 रुपयाच्या मिळतील. 20 रुपयांच्या 60 नोटा. 60 कितवा पर्याय आहे? पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. 8वा प्रश्न आहे. 50 रुपयांच्या बंडलात एक बंडल आहे बघा 50-50च्या नोटांचं. 50-50 रुपयांच्या नोटांचं बंडल आहे. त्याच्यामध्ये नोट क्रमांक दिलेला आहे बघा. हे काय? 85178 पासून तर 8518000 या नोटा उरल्या. मग किती नोटा उरल्या पहा बरं. एक शेवटचे नंबर बघा. इथे किती आहे? 85. 85ची असेल, मग 86ची असेल, मग 87ची असेल, मग 88ची असेल. असं करत करत कुठपर्यंत यायचं आपल्याला? 00 पर्यंत किंवा 800 पर्यंत यायचं आहे. किती नोटा भरतील? किती नोटा भरतील? 16 नोटा भरतील. 16 नोटा किती किती रुपयाच्या आहे? 50चे. किती रुपये जमा आहे आता? किती रुपये उरलेले आहे बंडलामध्ये? 0 होता जसाचा तसा. 5 तक 30. हातच्याला आले 3. 5 1 5. 5 3 8. म्हणजे 800 रुपये त्या बंडलामध्ये आता उरलेले आहेत. 800 कितवा पर्याय आहे? दुसरा पर्यायाचा पर्याय आहे. 9वा प्रश्न आहे बघा. निशांतने 3 चोकोबार विकत घेतले. दुकानदाराला त्याने 50ची नोट दिली तेव्हा दुकानदाराने त्याला 5चे एक नाणे परत दिले. बघा 50 रुपये दिले त्याने. दुकानदाराने काय केलं? 5 रुपये परत दिले म्हणजे 5 वजा करा. मग 0तनं 5 जात नाही म्हणून 10. इथे येऊन जाते 4. 10तनं 5 गेले 5. 4चा 4 म्हणजे 45 रुपयांचे किती चोकोबार आले? 3 चोकोबार आले.
एका चोकोबारची किंमत विचारली बघा आपल्याला. मग काय करायचं, या 45ला किती चोकोबार होते, 3, त्याने भाग द्या. मग 3 एके 3, 4 3 गेले 1, त्यावरती घेतला 5, 3 5 किती झाले 15, 15 15 गेले तर 0. म्हणजे एका चोकोबाराची किंमत किती आली, 15 रुपये. 15 कितवा पर्याय आहे, तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 10वा प्रश्न आहे बघा. कामरांजवळ 5 रुपयांची काही नाणी व 10 रुपयांच्या 6 नोटा आहेत. 5 रुपयांची काही नाणी आहे बघा, किती आहे ते आपल्याला काही माहिती नाही. आणि 10 रुपयांच्या नोटा आहेत. त्या 10 रुपयांच्या नोटा किती आहे, 6 नोटा त्याच्याकडे आहेत. त्याच्याजवळ एकूण 205 रुपये आहे. मग 205 रुपये 10च्या 6 नोटा म्हणजे किती रुपये झाले, 60 रुपये झाले. 205 रुपये त्याच्याकडे आहेत, त्यातनं हे 10च्या 6 नोटा म्हणजे 60 वजा करून टाका. 5तनं 0 गेले 5, 0तनं 6 जात नाही म्हणून 10, इथे होऊन जाईल 1. 10तनं 6 गेले 4, एकाचा 1 म्हणजे 145 रुपये त्याच्याकडे आता आहे. हे कशाच्या स्वरूपात आहे, 5च्या नाण्यांच्या स्वरूपात आहे. मग किती नाणे आहेत, त्यांची संख्या किती काढायची असेल तर 145ला काय करा, या 5ने भाग द्या. मग 5 दुने 10, 4तनं 0 गेला 4, एकातनं 1 गेला 0, त्यावरती घेतले 5, 5 9 किती झाले 45, 45 मधनं 45 गेले 0. म्हणजे 5 रुपयांची किती नाणी आहेत त्याच्याकडे, 29 नाणी आहेत. चौथा पर्याय योग्य पर्याय आहे. 11वा प्रश्न आहे बघा. 970 रुपयात 50च्या जास्तीत जास्त किती नोटा येतील. मग 970 आहे बघा. 50च्या नोटा विचारल्या म्हणजे याला काय करा, 50ने भाग द्या. इथला 0 इथला 0 कॅन्सल. 5 एके 5, 9तनं 5 गेले तर 4, त्यावरती घेतला 7, 5 9 45, 7तनं 5 गेले 2, 4तनं 4 गेले 0. वरती 0 होता म्हणून 0 लिहून द्या. म्हणजेच काय, 19 नोटा किती रुपयांच्या, 50 रुपयांच्या. आणि इथं 0 जर का देऊन दिला आपण कट केलेला म्हणजे 20 रुपये काय तर बाकी राहिले, शिल्लक राहिले. म्हणजे 20 रुपये वेगळ्या पद्धतीने असतील आणि 50च्या किती नोटा असतील, 19 नोटा असतील. 19 कितवा पर्याय आहे, तिसरा पर्याय आहे. 12वा प्रश्न आहे बघा. प्रत्येकी 25 प्रमाणे 3 आंबे, एक आंबा कितीचा, 25चा, असे 3 आंबे. मग 25 3 75 रुपयांचे आंबे झाले. ₹30 किंवा 30 रुपये प्रमाणे 4 अननस, 30 रुपयाचा एक असे किती आहे, 4 अननस घेतले. म्हणजे 30 चौक 120 रुपयांचे अननस झाले. एकूण किती झाले मोठा बरं आता, बघा 5 आणि 0 5, 7 आणि 2 9 आणि हा 1 जसा तसा. म्हणजे 195 रुपये पूर्ण त्याचे झाले. सलीलनं काय केलं तर फळ विक्रेत्याला 100ची नोटी म्हणजे किती रुपये दिले, 100. आणि 50च्या 2 नोटा, 50च्या 2 म्हणजे परत 100 100 आणि 100 किती रुपये दिले त्यांनी, 200 रुपये दिले. फळं कितीची आली, 195 रुपयांची फळं आली. वजा करा. 0तनं 5 जात नाही म्हणजे काय करायला लागतील, 10, इथे काय होऊन जातील 9, इथे काय होऊन जाईल 1, 10तनं 5 गेले तर 5, 9तनं 9 गेला तर 0, 1तनं 1 गेला तर 0. म्हणजे 5 रुपये ही रक्कम त्याला परत मिळेल. 5 कितवा पर्याय आहे, दुसरा पर्याय योग्य आहे. 13वा प्रश्न आहे बघा. एकाच प्रकारच्या 8 इलेक्ट्रॉनिक उपकरणांची किंमत 3800 रुपये आहे. 3800 रुपये. किती वस्तू भेटल्या आपण, 3800 रुपयांच्या 8 वस्तू किंवा 8 इलेक्ट्रॉनिक उपकरणं घेतली. मग एक कितीचं तर कसं काढणार, भाग द्या. 8 चोक 32, 8तनं 2 गेले 6, 3तनं 3 गेला 0, त्यावर घेतला 0. 8 7 56, 0तनं 7 नाही म्हणून 10, इथे 5, 10तनं 6 गेले 4, 5तनं 5 गेले 0, त्यावरती घेतला पुढचा 0. 8 पंचे किती होतील, 40, 40 मधनं 40 गेले किती उरले 0.
म्हणजे एक उपकरण कितीला आलं, एका उपकरणाची किंमत किती, 475 रुपये. दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपला हा स्वाध्याय आणि हे प्रकरण इथेच संपलेलं आहे. धन्यवाद.